घडामोडी पवार कुटुंबियांची सहयोग निवासस्थानी बैठक झाली आहे। बैठकीला शरद पवार, युगेंद्र पवार उपस्थित होते। अजित पवारांच्या निधनानंतर आज सांत्वन भेटीचा शेवटचा दिवस आहे। सांत्वन भेटीसाठी आजही संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित राहते। तर पवारांसारखा नेता दिल्लीत असणं गरजेचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। पवारांसारख्या नेत्याला निवडून आणण्याचे मवियामध्ये ताकद असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय। आमच्याकडे पवारांना निवडून आणण्या इतकी मतं आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय। शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीची टर्म 2 एप्रिलला संपणार आहे। राज्यसभेवर पुन्हा निवडून जाण्यासाठी 36 आमदारांचं संख्याबळ हवंय, पाठबळ हवंय। मात्र पवारांकडे 10 आमदार आहेत। 2 फेब्रुवारीला पार्थ पवार की शरद पवार राज्यसभेवर माफ करा 2 तारखेला पार्थ पवार की शरद पवार राज्यसभेवर जाणार याकडे आता लक्ष असेल। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओरिजिनल ही महाविकास आघाडीचा घटक आहे। अजूनही बाकी सगळे हवाबाजी आणि पतंगबाजी आहे। पवार साहेबांची एकंदरीत एकदा अशी मानसिकता दिसली की आता थांबायला पाहिजे। पण आम्ही जे त्यांचे चाहते आहोत, ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, तो आम्ही त्यांना सांगितलं, मी एकदा उद्धव ठाकरे सुद्धा होते माझ्याबरोबर, की तुमच्यासारख्या नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे, ते असणं आहे। शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची। आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत। आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकुन करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः दिल्लीतून, तरी तो यशस्वी होणार नाही। उद्धवजी ठाकरे यांच्या थाळीमध्ये जेवण करायचं, उद्धवजी ठाकरेंचं मीठ खायचं, गुलामी मात्र शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांची करायची, ही परंपरा संजय राऊत जोपासतायत। शरद पवार साहेब महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आदर आहेच। परंतु ज्या पद्धतीनं संजय राऊत शरद पवार साहेबांची गुलामी करण्याचा प्रयत्न करतात, उद्धवजी ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ज्यांचं मीठ खावं त्यांची चाकरी करावी एवढं संजय राऊतांनी ध्यानात